पाकिस्तान युद्धबंदी ही 18 मे पर्यंतच। पाकच्या उपपंतप्रधानांचा दावा। पाकमध्ये नव्या युद्धबंदीबाबत संभ्रम। जो सीज फायर कर लें टेक्निकली बिटवीन द टू, वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है। तो ऑब्वियसली अब वो चीज़ें हैं, अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग। हे आहेत पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार। भारत पाकिस्तान युद्धबंदी ही फक्त 18 मे पर्यंतच आहे असा दावा त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत केला। जो सीज फायर कर लें टेक्निकली बिटवीन द टू, वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है। तो ऑब्वियसली अब वो चीज़ें हैं, अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग। अभी तो मिलिट्री टू मिलिट्री ये कम्युनिकेशंस हैं, तो ऑब्वियसली द पॉलिटिकल डायलॉग विल टेक प्लेस। हल तो सारा मसाइल वहाँ होंगे। इशाक दार यांनी हा दावा नेमका कशाच्या आधारावर केलाय असा प्रश्न निर्माण होतोय। एकीकडे दार हे पुन्हा एकदा लष्करी संघर्ष होणार असल्याचं म्हणतायत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मात्र भारतापुढे गुडघे टेकण्याची तयारी सुरू केली। भारतानं पाकची सिंधू जलकरार स्थगिती करून पुरतीच कोंडी केली। त्यात आता फक्त पीओकेवर चर्चा होईल असा पंतप्रधान मोदींचा इशारा शरीफांना सतावू लागला। त्यामुळे त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। पहलगाम हल्ल्याबाबत पाकला चुकीच्या पद्धतीनं दोषी ठरवण्यात आले। पाकिस्तान पारदर्शकपणे चौकशीला सामोरं जायला तयार होता। सिंधू जलकरार आणि पीओके बाबत चर्चा करण्यास तयार आहे। संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून काश्मीर मुद्द्यावर वाटाघाटी करण्यास तयार आहे। पाकिस्तानमध्ये सध्या युद्धबंदीबाबत संभ्रम आहे, कारण पंतप्रधान शांतता प्रस्ताव ठेवतायत, तर उपपंतप्रधान मात्र युद्धाच्या पोकळ वल्गना करतायत। त्यामुळे या संभ्रमाला भारतानं शाब्दिक उत्तर दिलं नसलं तरी अचूक रणनीती आखून प्रत्यक्ष रणभूमीवर आणि राजकीय चुणूक दाखवत अप्रत्यक्षपणे संयुक्त राष्ट्रापुढे उत्तर देईलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।